हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. मित्वा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर लहान बाळांसाठी सुद्धा हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि झटकन आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी एक दुधी भोपळा घेतले. जवळजवळ हा दुधी भोपळा पावशेर असेल. आता आपण दुधी भोपळा घेत असताना कधी पण कोवळा दुधी भोपळा बघून घ्यायचा. तर पहा, इथे दुधी भोपळा पूर्ण असं किती छान कोवळा आहे. आता आपण इथे फक्त अर्ध्या दुधी भोपळ्याचा वापर करणार आहोत. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी फक्त 2 जणांसाठी बनवणार आहोत, म्हणून इथे फक्त अर्ध्या भोपळ्याचा वापर केला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण भोपळ्याचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, आता आपल्याला भोपळा सोलरच्या सहाय्याने व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. तर पहा, दुधी भोपळा आपल्याला प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतरच त्याची साल काढून घ्यायची आहे. दुधी भोपळा सोलून झाल्यानंतर तो आपल्याला धुवायचा नाही, नाहीतर मग त्यातले सगळे विटॅमिन्स मिनरल निघून जातील. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटॅमिन्स, मिनरल्स असतात, त्यामुळे दुधी भोपळा हा कधी पण आठवड्यातून 2 वेळा तरी खाल्लंच पाहिजे. दुधी भोपळ्याची भाजी बनवायची नाही तर मग आज मी जी रेसिपी सांगणार आहे तुम्हाला, ती रेसिपीसुद्धा तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नक्की ट्राय करू शकता. तर पाहू शकता तुम्ही, इथे मस्त असा दुधी भोपळा आपला सोलून झालं आहे. आता आपण दुधी भोपळ्याचे छोटे छोटे मीडियम आकाराचे असे काप करून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला इथे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर पहा, दुधी भोपळा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची अशी छान बारीक प्युरी करून घ्यायची आहे. म्हणून आपल्याला इथे दुधी भोपळ्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर दुधी भोपळा किसूनसुद्धा घेऊ शकता, पण लवकरात लवकर ही रेसिपी होण्यासाठी आपण ही दुधी भोपळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक प्युरी करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले इथे सर्व दुधी भोपळ्याचे बारीक बारीक असे काप करून झालेत. आता आपण हे सर्व काप करून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे सर्व भोपळा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलंय. आता आपण मिक्सरचं झाकण लावून ऑन ऑफ मोडवर मिक्सरच्या सहाय्याने याची बारीक अशी प्युरी करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, इथे मस्त असं हे प्युरी तयार झाली. अजिबात आपण इथे पाणी घातलेलं नाही, फक्त दुधी भोपळा घालून आपण ही प्युरी तयार केली. आता आपण ही प्युरी साईडला ठेवू. त्यानंतर आपल्याला इथे एका वाटीमध्ये पोहे घ्यायचे आहेत. तर पहा, पोहे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पोह्यांमध्ये थोडं पाणी घालून पोहे भिजायला ठेवायचे आहेत. त्यानंतर खलबत्त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपण खलबत्त्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर सुद्धा आपण खलबत्त्यामध्ये घालून घेऊ. आणि त्याचबरोबर आपण इथे कढीपत्त्याचा सुद्धा वापर करणार आहोत. तर इथे आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं खलबत्त्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर इथे चिमूटभर मीठ घालून घेऊ. त्याचबरोबर इथे अर्धा चम्मच आपण इथे ओवा घालून घेऊ. आता आपण इथे सर्व साहित्य खलबत्त्याच्या सहाय्याने ओबडधोबड असं बारीक ठेचून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता. घरामध्ये लहान बाळ असल्यामुळे आपण इथे 2च हिरव्या मिरचींचा वापर केले. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लसूणची हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. पण कसं, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे त्याचा सुगंध खूप छान राहतो आणि आपल्या रेसिपीला सुद्धा खूप छान टेस्ट येते. तर पाहू शकता तुम्ही, इथे मस्त अशी ओबडधोबड पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे पसरट खोलगट भांड्यामध्ये आपण ही दुधी भोपळ्याची पेस्ट ओतून घेऊ. तर पहा, इथे एका वाटीमध्ये आपण पोहे भिजायला घातले होते. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची बारीक पेस्ट आपण करेपर्यंत पोहे किती छान मस्त मऊ असे भिजून निघालेत. आता आपण पोहे भांड्यामध्ये घालून घेऊ. पोहे घालून झाल्यानंतर आपण जी हिरव्या मिरचीची, कोथिंबीरची पेस्ट केली होती ती भांड्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर इथे पाव चमच मीठ घालून घेऊ. तर पहा, इथे आपण ही हिरव्या मिरचीची पेस्ट करताना सुद्धा मीठ घातलं होतं, म्हणून इथे मीठ घालताना थोडं बेतातच मीठ घालायचं. त्यानंतर इथे 1 चम्मच पांढरे तीळ घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे 2 चम्मच बेसन पीठ घालून घेऊ. बेसन पिठामुळे कसं पदार्थाला छान बाइंडिंग येतं. त्यानंतर आपण इथे 2 चम्मच रवा घालून घेऊ. तर पहा, इथे रवा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर रवा नको असेल तर नाही घातलं तरी चालेल.
त्यानंतर पाव चमच आपण इथे हळद घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता. पिठामुळे कसं आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याला छान बाइंडिंग येतं आणि त्याचबरोबर अजून पदार्थ हेल्दी होतं. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा, आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आपण जी दुधी भोपळ्याची प्युरी तयार करून घेतली होती त्याच्यामध्येच आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं हे पीठ व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे आपण गॅसवर तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये फक्त आपण एक पळी तेल घालणार आहोत. आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तेल व्यवस्थित तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून आपण जे पीठ तयार केलं होतं त्याचा छोटासा पिठाचा गोळा घेऊन आपण तव्यावर पसरून घेऊ. 2 बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने आपण हे थालीपीठ तयार करायचं. पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाणी लावून आपण हलक्या हाताने हे थालीपीठ पसरून घेऊ. तर पहा, इथे मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालंय. आता आपण गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून एक अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हे थालीपीठ शिजवून घेणार आहोत. अर्धा मिनिट झालेलं आहे. झाकण काढून पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं थालीपीठ एका बाजूने भाजलंय. आता आपण थालीपीठची दुसरी बाजू भाजून घेऊ. अर्धा मिनिट झालेलं आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. आता आपण थालीपीठाला पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून निघाले. आता आपण थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊ. एका मिनिटातच किती मस्त असं थालीपीठ खरपूस भाजून निघाले. आता दुसरं सुद्धा थालीपीठ आपण याच पद्धतीने भाजून घेऊ. त्याच पद्धतीने आपण इथे छोटासा गोळा घेऊन 2 बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने दाब देऊन हे थालीपीठ तयार करायचं. थालीपीठ तयार झाले. अर्ध्या मिनिटासाठी आता आपण झाकण ठेवून घेऊ. तर पहा, अर्ध्या मिनिटातच आता हे थालीपीठसुद्धा किती छान मस्त असं भाजून निघाले. रेसिपी थोडी मोठी आहे, डिटेलमध्ये सांगितले म्हणून तुम्हाला थोडी मोठी वाटली. पण दुधी भोपळ्याचं छान अशी बारीक प्युरी करून घ्या आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये आवडीनुसार पीठ टाका, पोहे टाका आणि आपल्या आवडीनुसार मिरची पावडर टाका किंवा हिरवी मिरची वापरली तरी चालेल. आणि त्यानंतरनं एका मिनिटातच किती मस्त असे छान खरपूस असे हे पराठे तयार झालेत. आता आपण ही रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लहान बाळांनासुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ घालू शकता. आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप खुश होऊन खातात. आपण इथे फक्त 2च हिरव्या मिरचींचा वापर केलेला आहे म्हणून ही रेसिपी जास्त तिखट झालेली नाही. लहान बाळांसाठी करायची असेल तर तुम्ही इथे 2च हिरव्या मिरचीचा वापर करा. आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आणि त्याचबरोबर लहान बाळांसाठी सुद्धा ही पौष्टिक रेसिपी आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.